नमस्कार मित्रांनो, आजच्या या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण अनसुपरवाइज मशीन लर्निंग म्हणजे काय हे उदाहरण घेऊन आपण समजून घेणार आहोत. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्निंगचा वर्कफ्लो कसा असतो आणि सुपरवाइज मशीन लर्निंग म्हणजे काय या गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या. आजच्या या सेशनमध्ये आपण अनसुपरवाइज मशीन लर्निंगचा नेमका कसा वापर केला जातो हे आपण शिकणार आहे. मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता सगळीकडे वापरला जातो आहे. तुमचं फील्ड कॉम्प्युटर सायन्सच पाहिजे असं काही नाही. तुम्ही इतर फील्डमध्ये जरी काम करत असलात तरी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती असणं आवश्यक झालं आहे. ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमचं काम अधिक चांगल्या पद्धतीने AIचा वापर करून करू शकता आणि म्हणून हे आपण सेशन्स जे आहेत ते आपण रेकॉर्ड करतो आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की अनसुपरवाइज मशीन लर्निंग हा नेमका कसा वापरला जातो आणि त्याचं उदाहरण घेऊन आपण तो अल्गोरिदम जो आहे किंवा ते वर्किंग जे आहे ते आपण समजून घेऊया. तर आपण बघूया आता की अनसुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये नेमक्या गोष्टी कशा केल्या जातात. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की मशीन लर्निंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं त्याच्यामध्ये 3 प्रकार सर्वसाधारणपणे पडतात: सुपरवाइज मशीन लर्निंग, अनसुपरवाइज मशीन लर्निंग आणि रेन्फोर्समेंट मशीन लर्निंग. सुपरवाइज मशीन लर्निंगला आपण पर्यवेक्षित मशीन शिक्षण असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये जो डेटा वापरला जातो तो सर्वसाधारणपणे लेबल डेटा असतो. म्हणजे डेटाला लेबल दिलेलं असतं की याचं आउटपुट काय. त्याच्यानंतर याच्यामध्ये डायरेक्ट फीडबॅक वापरला जातो आणि सर्वसाधारण हे जे अल्गोरिदम्स आहेत हे एखादा आउटकम प्रेडिक्ट करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे समजा चेहरे दिले माणसाचे, तर हा चेहरा 1 नंबरच्या माणसाचा, हा चेहरा 2 नंबरच्या माणसाचा, असं जर आपण मशीनला शिकवलं आणि 50 चेहऱ्यासाठी त्याला ट्रेन केलं आणि एखादा त्या 50 चेहऱ्यामधला चेहरा आपण त्याला इनपुट म्हणून दिला तर तो त्याला करेक्टली क्लासिफाय करू शकतो. याला आपण सुपरवाइज मशीन लर्निंग असं म्हणतो. अनसुपरवाइज मशीन लर्निंग म्हणजे अनियंत्रित शिक्षण आहे किंवा याच्यामध्ये जो डेटा वापरला जातो याच्यामध्ये लेबल्स नसतात, याच्यामध्ये फीडबॅक वापरला जात नाही आणि जो काही डेटा असेल त्याच्यामध्ये एक पॅटर्न असतो. तो पॅटर्न शोधण्याचं काम हे अल्गोरिदम करतात आणि याच्यामध्ये लेबलिंग नाही आहे डेटाला आणि म्हणूनच याला आपण अनसुपरवाइज किंवा अनियंत्रित शिक्षण असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो रेन्फोर्समेंट लर्निंग आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकारे डिसिजनची जी क्रिया असते, प्रोसेस असते, ती कॅरी केली जाते. याच्यामध्ये एक रिवॉर्ड सिस्टीम वापरली जाते आणि सिरीज ऑफ ॲक्शन्समधून मशीन ही लर्न करत असते. तर आजच्या या सेशनमध्ये आपण अनसुपरवाइज लर्निंग किंवा अनियंत्रित लर्निंग याच्या संदर्भामध्ये आपण माहिती ही करून घेणार आहे. अनसुपरवाइज मशीन लर्निंगलाच आपण देखरेखीशिवाय, म्हणजे हे सुपरवाइज नाही आहे, अनसुपरवाइज म्हणून देखरेखीशिवाय शिक्षण असं देखील आपण याला म्हणतो. जसं या डायग्रॅममध्ये दाखवलेले बघा की समजा माझ्याकडे काही डेटा म्हणजे इमेजेस आहेत आणि या अनलेबल्ड इमेजेस आहेत, म्हणजे याच्यामध्ये काही लेबलिंग नाही आहे, हा इनपुट रॉ डेटा आहे. तर काही समजा कांद्याचे इमेजेस आहेत, वेगवेगळ्या व्हिजिटेबल्स आपण याच्यामध्ये वापरले आहेत आणि हा डेटा जेव्हा आपण याचे फीचर्स एक्स्ट्रॅक्ट करून मशीनला आपण ट्रेन करतो तेव्हा तो डेटा प्रोसेस केला जातो आणि त्याचं क्लासिफिकेशन हे मशीनकडून केलं जातं. तर त्याचे जे फीचर्स आहेत म्हणजे त्याचा आकार, त्याचा रंग, असे वेगवेगळे फीचर्स जे आहेत त्याच्यावरून त्या इनपुट गोष्टींना काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं आणि अशा गोष्टीला आपण अनसुपरवाइज लर्निंग असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये अल्गोरिदम जो असतो त्याला नॉन लेबल्ड डेटा, लेबल नसलेल्या डेटावर आपण प्रशिक्षण देतो आणि अल्गोरिदममध्ये आउटपुट लेबलशिवाय डेटामधला जो पॅटर्न आहे, म्हणजे जसं त्याचा आकार, त्याचा कलर, त्याची रचना, अशा पद्धतीने डेटामधला जो पॅटर्न आहे तो आपण आयडेंटिफाय करतो आणि तो त्याला शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो या मशीनमधून.
या अल्गोरिदम्समधून. म्हणजे समजा वेगवेगळ्या वस्तू आहेत, तर वेगवेगळ्या वस्तूचं आपण क्लासिफिकेशन करतो, क्लस्टरिंग करतो अल्गोरिदमच्या साहाय्याने, आणि त्याचे जे फीचर्स आहेत त्यांच्या साहाय्याने. म्हणजे काही वस्तू चौकोनी, काही वस्तू गोल, कलरवरून, अशा वेगवेगळ्या फीचर्सवरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो, आणि त्यालाच आपण अनसुपरवाइज लर्निंग असं म्हणतो. जसं याच्यामध्ये आपण उदाहरणामध्ये दाखवलेलं आहे की समजा आपण काही प्रतिमा, काही इमेजेस आपण वापरल्या प्रशिक्षणासाठी, तर याच्यामध्ये बघितलं असेल की काही पॉइंटेड इयर्सचे आहेत ऑब्जेक्ट्स, त्याच्यानंतर काही बुल शेप्ड इयर्सचे आहेत, त्याच्यानंतर काही फोल्डेड इयर्सचे आहेत, आणि काही व्हाईट कलरचे आहेत. म्हणजे वेगवेगळे फीचर्स आहेत, आणि हे सगळे फीचर्स कशाचे आहेत? हे डॉगचे आहेत. आणि मग आपण जेव्हा हे फीचर्स जर असतील तर त्याला आपण डॉग म्हणून आयडेंटिफाय करू शकतो. अशा प्रकारे आपण मशीनला शिकवतो. तर टोकदार कान, दुमडलेले कान किंवा कलर यांचं वैशिष्ट्य जे आहेत हे फीचर्स आहेत, यांचा वापर आपण क्लासिफिकेशनसाठी करतो किंवा ओळखण्यासाठी करतो. आणि अनसुपरवाइज लर्निंगचं हे ऑब्जेक्टिव्ह असतं की डेटामधील जी संरचना आहे किंवा डेटामध्ये जे संबंध आहेत त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याचं क्लस्टरिंग करणे, आणि मग त्याच्यावरून एखादा ऑब्जेक्ट शोधणे, हेच काय असतं अनसुपरवाइज लर्निंगचं उद्दिष्ट असतं. मग आपण समजा मशीनला असं शिकवलं, आणि मग एखादा आपण जर वेगळा अननोन जर इमेज दिली तर त्याच्यावरून तो काय करतो, शिकलेल्याप्रमाणे त्याला क्लासिफाय हे करू शकतो. आणि मग वेगवेगळ्या मशीन लर्निंग अल्गोरिदम्स आहेत अनसुपरवाइज लर्निंगमध्ये, जसं के मीन्स क्लस्टरिंग आहे, किंवा हायरार्चिकल क्लस्टरिंग आहे, किंवा प्रिन्सिपल कॉम्पोनंट ॲनालिसिस आहे, किंवा ॲटो एन्कोडर आहे. तर हे वेगवेगळे कॉम्प्लेक्स अल्गोरिदम्स आपण वापरतो, आणि या अल्गोरिदमच्या साह्याने आपल्याला अनसुपरवाइज लर्निंग हे करता येतं, आणि त्याच्या साह्याने आपल्याला दिलेल्या ऑब्जेक्टचं क्लासिफिकेशन हे करता येतं. आता एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया की समजा आपल्याला ग्राहक विभागणी करायची, क्लासिफिकेशन करायचं आहे, आणि ते कसं काम केलं जातं त्याचं. म्हणजे समजा ग्राहकांचा काही डेटा आहे तुमच्याकडे, तर सिस्टीमला आपल्याला तो ग्राहकांचा डेटा द्यायचा आहे. अर्थात हा डेटा काही लेबल केलेला आहे का? तर हा डेटा लेबल केलेला नाही. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, जसं ग्राहकाचं वय, त्यांनी कुठली कुठली खरेदी केली, त्याचा इतिहास, त्याचं ब्राउझिंग वर्तन वगैरे, या गोष्टी ज्या आहेत या डेटा आपल्याला प्राप्त होतो. आणि मग त्याच्यानंतर आपण काय केलं जातं की त्या डेटामधला पॅटर्न हा डिस्कवर केला जातो, आणि अल्गोरिदम जसं के मीन्स क्लस्टरिंगसारखे जे अल्गोरिदम्स आहेत तर ते वापरून आपण काय करतो, ज्या ग्राहकांचं वर्तन समान आहे अशा ग्राहकांना आपण ग्रुप्समध्ये क्लासिफाय करू शकतो. म्हणजे जसं सिस्टीम क्लस्टर ओळखते की असे कोणते ग्राहक आहेत की जे नेहमी खरेदी करतात आणि जास्त खर्च करतात, किंवा ते नियमित खरीददार आहेत, तर त्यांना आपण एका क्लासमध्ये जे आहे ते क्लासिफाय असं करू शकतो. तर या डेटावरून आपल्याला तो पॅटर्न जो आहे तो समजून येतो, आणि मग अल्गोरिदम वापरून अनसुपरवाइज मशीन लर्निंगचं आपण ते क्लासिफिकेशनही करू शकतो. त्याचप्रमाणे असे कोणते ग्राहक आहेत की जे फक्त सवलत शोधतात, आणि जी सवलत जर असेल विक्री दरम्यान तरच ते परचेसिंग करतात, किंवा असे कोणते ग्राहक आहेत की जे फक्त ब्राउझिंग करतात, म्हणजे वेबसाईटला व्हिजिट करतात किंवा दुकानांना व्हिजिट करतात, पण खरेदी मात्र करत नाही, क्वचितच ते खरेदी करतात. तर अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन हे आपल्याला ग्राहकांचं करता येतं. तर याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. कंपन्या ज्या आहेत या क्लासिफिकेशनचा वापर करून वेगवेगळ्या जाहिराती बनवतात, आणि त्यांचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती बनवण्यासाठी या प्रकारच्या क्लासिफिकेशनचा हा त्यांना उपयोग होतो. तर अनसुपरवाइज मशीन लर्निंग हे अतिशय पॉप्युलर मशीन लर्निंग टेक्निक आहे. अनेक ठिकाणी ते वापरलं जातं. म्हणजे जसं समजा बँकेमध्ये काही फसवणूक झाली असेल आणि त्याच्यामध्ये काही विसंगती असेल तर ती शोधण्यासाठी याचा वापर केला जातो.
टॉपिक मॉडेलिंग म्हणजे समजा सारख्या बातम्याचे लेख जरा तुम्हाला क्लासिफाय करायचे असतील, त्याचा गट तयार करायचा असेल तर तो तुम्हाला करता येतो. किंवा समजा तुम्ही नेटफ्लिक्सवर किंवा यूट्यूबवर काही पाहत असताल आणि मग तुम्हाला तुमची जी पाहण्याची पद्धत आहे त्याच्या आधारावर यूट्यूब किंवा नेटफ्लिक्स तुम्हाला काही ॲडिशनल कंटेंट जे आहे ते सजेस्ट करते. तर हे जे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत, हे उदाहरणं हे सगळे सुपरवाइज मशीन लर्निंगचे आहेत. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा केला जातो. नमस्कार मित्रांनो, मला असं वाटतं की अनसुपरवाइज मशीन लर्निंग म्हणजे काय, ते कसं काम करतं हे तुम्हाला नेमकं समजलं असेल. धन्यवाद.